तर 30 मार्चपासून ना सगळं वातावरण आनंदी होणार आहे, कारण का आनंदी आपल्या भेटीला येते. ही जरा फ्रेम बघा, इतकी चिअरफुल आणि सगळे हसरे चेहरे दिसत आहेत. खूप स्वागत तुम्हा तिघींचंही. कशा आहात? फार मजेत. हो, एकदम आनंदी. आनंदी झाली. खूप दिवसांनी आपण भेटतोय है ना, कशी आहे? मी खूप मस्त आहे, खूप छान आहे आणि खूप एक्सायटेड आहे आता नवीन काम सुरू करायला, त्याच्यामुळे खूपच मजा येते. पण आनंदी हा जो विषय म्हणजे मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला ना, खरंच आज ना खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि कधीच अशा प्रकारचा मालिकेचा लॉन्च मी कधीच पाहिला नव्हता. जाई तू तर हे सगळं रोज अनुभवतेस है ना, सो कुठेतरी असं आपल्याला वाटलं की वी वर डेस्टाईन फॉर दिस प्रोजेक्ट है ना. तू भूमिका हे नाटक पण करतेस आणि कट्टू तुझी पहिली मालिका. काय सांगशील लीड म्हणून जेव्हा प्रेझेंट होतोय, काय वेगळीच फिलिंग असते? खरं तर मी स्टार प्रवाहाचे सतीश सरांचे खूप आभार मानेन की त्यांनी मला ही अशी अपॉर्च्युनिटी दिली. आणि आमचे जे डिरेक्टर आहेत अनिकेत सर, ते खरं तर माझे कंपस आहेत या सगळ्या स्टॉर्ममधनं नॅव्हिगेट करायला. आनंदी ही भूमिका माझ्या व्यक्तिगत आयुष्यातनं खूप वेगळी आहे, कारण मी भूमिका नाटक जे करते त्यात मी माझ्यासारखीच एक मुलगी करते, पण इथे कम्प्लिटली डिफरंट आहे. मुळात तिला दिसत नाही तरीही एक वेगळा आत्मविश्वास बाळगणं, किंवा ती इचलकरंजीची आहे त्यामुळे मग तिचा ॲक्सेंट वेगळा आहे, तिची ती जसं चालते बोलते हातवारे हे सगळं खूप वेगळं आहे. त्यामुळे एक ॲक्टर म्हणून असं काहीतरी पहिलीच भूमिका अशी काहीतरी करायला मिळाली, याच्याबद्दल मी खूप जास्त ग्रेटफुल आहे आणि खूप 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 एक्सायटेड आहे की कसं ते तुमच्यापर्यंत पोहोचते ते बघायला. खऱ्या आयुष्यात तुला भाऊ बहीण कोण आहे? मला एक सख्खी बहीण आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं जशी आमच्या तिघींची नावं ठेवली गेली आहेत, आरती, आनंदी, आर्ची, माझं आणि तिचं तसंच आहे. तिचं नाव जिजा, माझं नाव जाई, त्यामुळे मग अगदी मला हे फार रिलेटेबल होतं आहे हे सगळं. आणि पण मला कायम मोठी बहीण बनायचं होतं, तर मला पयोष्णी पूर्ण चान्स देते आहे मोठी बहीण बनण्याचा, आणि एक इतक्या जवळची अशी ट्विन वाटावी अशीच बहीण झालेली आहे माझी. त्यामुळे हे सगळं आम्ही तिघी आणि आमचं रोज एकत्र सेटवरती वावरणं किंवा ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवता येते या दोघींबरोबर, याच्याहून जास्त आनंदाची कुठलीच गोष्ट नाही आहे खरं तर. पण जाई, मला सांग की आपण ना इमॅजिन केलं असतं की कधीतरी आपल्याला एक छान मालिका मिळेल, हे आपण मॅनिफेस्ट केलं असतं, पण एक हिरो असेल, पण समीर धर्माधिकारी ऑपोजिटला असतील, हे कधी इमॅजिन केलं? ऑनेस्टली म्हणजे समीर सर, अरुण सर हे इतके दिग्गज ॲक्टर्स आहेत की त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं, तेही अगदी पहिल्या मालिकेत, हे अनबिलिव्हेबल आहे. रोज त्यांच्याकडनं, कारण ॲक्टिंग ही अशी कला आहे की त्यातनं रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं, आणि तुमच्यासमोर जर असे दिग्गज ॲक्टर्स असतील तर मग त्याच्याहून जास्त बेस्ट काहीच नाही आहे. म्हणजे अगदी एकदम शॉर्ट कसा द्यावा, तो किती कॉन्फिडन्सने द्यावा, काय इंटेन्सिटीने द्यावा, हे आम्ही रोज एक्सपिरियन्स करतो आहे. त्यामुळे हे बेस्ट ऑफ एव्हरीथिंग आहे खरं तर. आलापिनी आज आपल्याला पहिल्यांदा वल्लरी शिवाय दिसतीये. सो इथे एक बेस्ट फ्रेंडची अजून बेस्ट फ्रेंड ॲड झाली, राईट? सो पण आलापिनी, तुझ्यासाठी एक ना कमेंट होती की आलापिनी हे नाव तुला कोणी ठेवलं आणि या नावाचं काय अर्थ काय, आम्हाला जरा सांग. तुझं नाव युनिक आहे. आलापिनी हे नाव माझ्या आजीने ठेवलं आहे. आलापिन हा एक संस्कृत धातू आहे आणि त्याचा अर्थ आहे एक्सप्रेसिव्ह. सगळ्यांशी वेगवेगळ्या माध्यमातून उत्तम स्वतःला एक्सप्रेस करू शकणारी मुलगी म्हणजे आलापिनी. तर आलापिन हा पुल्लिंगी धातू होतो, त्याच्यामुळे आलापिनी हे झाल्यावर ते स्त्रीलिंगी होतं. तर आलापिनी ह्याचा अर्थ लहानपणी मला आईबाबांनी सांगितलं होतं, विचारलं तर सांगायचं सगळ्यांची गोड बोलणारी मुलगी. तर तशी मी आहे, सगळ्यांची गोड बोलणारी मुलगी. नावाला जागतेस तू आता, आहे ना? है ना? सो मच, थँक्यू. तुझ्या भूमिकेबद्दल मला सांग. आणि आपण प्रोजेक्ट निवडताना किंवा प्रोजेक्ट आपल्याला निवडतो, करेक्ट? हे तसंच होतं का? अगदी तसंच होतं. म्हणजे मी खूप ऑडिशन्स देत होते आणि असं म्हणजे खूप म्हणण्यात आलं आहे आणि आता मी ते जगती आहे की पहिल्या कामापेक्षा दुसरं काम हे जास्त अवघड असतं. कारण काय, पहिलं काम मी आलापिनी म्हणून पहिलं काम केलं तरी ते नवीनच आहे प्रेक्षकांसाठी, पण दुसरं काम करताना, निवडताना ते पहिल्या कामापेक्षा वेगळं आहे का, पहिल्या कामापेक्षा चॅलेंजिंग आहे का, हे सगळंच खूप मॅटर करतं. त्याच्यामुळे मी खूप ऑडिशन्स देत होते, मी खूप पद्धतीने खूप रोलसाठी ऑडिशन्स देत होते. पण मी खरंच सांगते, आरती
तिचं कास्टिंग 3 दिवसात झालंय आणि अगदी खूप अजिबात कुठेही काही असं वाटलं नाही की कदाचित नको का करायला किंवा कुठे मनात धाकधूक होती का किंवा असं काही होतं का, तर असं कुठेही नव्हतं. खरंच तू म्हणालीस तसं रोल चूज करतो तसं झालं आणि खूप म्हणजे अगदी सीमलेस प्रोसेस होती की ऑडिशन पाठवणं, आधी लुक टेस्टसाठी जाणं, हे करणं ते करणं आणि लॉक. त्याच्यामुळे खूपच मला अगेन म्हणजे एवढा विश्वास आणि एवढं की माझ्या होम ऑडिशनवरनं मी म्हणजे सेल्फ टेपवरनं मी सिलेक्ट झालेली माझं कास्टिंग आहे. त्याच्यामुळे एवढा विश्वास दाखवल्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू सगळ्यांचेच, म्हणजे स्टार प्रवाह, सोल प्रोडक्शन, सतीश सर, सगळ्यांचेच खूप खूप आभार की मला खूप छान आणि खूप वेगळा रोल करायला मिळतोय. आधीच्या सेटवर मी शेंडेफळ होते. आधी तू लहान बहीण होतीस, आता वचपा काढून घे. आधीच्या सेटवर मी शेंडेफळ होते आणि मला सगळेजण बिचारे शिकवत की अगं हिला सांगा गं, अगं हिला शिकवा गं. आय विटनेस होते. हे सगळे अगदी मला बिचारीला खूप सांभाळून घेत होते. पण आता एकदमच कायापालट आणि वेगळंच. हो अगदीच. आणि होपफुली मला ती पेलवता येईल असं बाकी सगळं प्रेक्षकांच्या हवाले. आणि आम्ही खूप मज्जा करतो, त्याच्यामुळे तुम्हाला खूप मज्जा येणार आहे बघताना. आणि नवीन एक गोड चेहरा सुद्धा आपल्या भेटीला येतोय. पयोष्णी तुझं नाव, राईट? हो येस. मला सांग, तुझं आता तिने सांगितलं तर तुझ्या नावाचा अर्थ आणि कोणी ठेवले? माझ्या आईबाबांनीच ठेवलं माझं नाव. सो बेसिकली पयोष्णी म्हणजेच एका नदीचं नाव आहे. पयोष्णी एक नदी आहे जी बेधडक वाहत राहतं. आणि मला पयोष्णीबद्दल अजून आमचे जे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे आमचे कुणाल दादा, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की पयोष्णी एक अट्रॅक्टिव्ह म्हणजे पयोष्णी एक नदी आहे जी स्वतःकडे सगळ्यांना आकर्षित करते आणि विच इज रिअली प्युअर. आणि दुसरं म्हणजे माझ्या आईचं नाव रोशनी, माझ्या बाबांचं नाव पंकज. सो पंकजचं प आणि रोशनीचं श्नी, पयोष्णी विथ द मिनिंग. सो त्यांचं असं होतं की एक मिनिंग पण असावं आमच्या मुलीला. सो म्हणून मग ते सगळं करून त्यांनी माझं नाव पयोष्णी असं ठेवलं. ट्रेंडमध्ये एकदम परफेक्ट बसते ना, आपण ट्राय करत असतो. आणि कधीतरी ते काहीतरीच होतं, पण हिचं एकदम परफेक्ट बसलंय. त्याला मिनिंग पण एकदम करेक्ट ऍप्ट आहे तिला. फ्युचर बघितलं होतं, प्रेडिक्ट केलं होतं. बरं आता पयोष्णी मला सांग की आत्ता तू लहान बहीण आहेस, बरोबर? लहान असणं चांगलं पण असतं, कधी कधी वाईट पण असतं की बघ ती कशी वागते, तुला असं वागायचं आहे. हे असं मालिकेत आम्हाला बघायला मिळणार आहे का आणि सेटवर हे असं होतं का? आता विशेष म्हणजे मी मोठी बहीण आहे, मला एक लहान बहीण आहे. सो मला माहिती आहे की मोठी बहीण असणं एक काय असतं म्हणून. आणि लहान बहिणीचं मी कधी एक्सपिरियन्स घेतलाच नव्हता. बट वेअरएज मी जेव्हा इथे आली, सो आमची जेव्हा पहिली भेट होती लुक टेस्टच्या दिवशी, सो आय वॉज रिअली व्हेरी म्हणजे खूप शांत होती मी. मला असं वाटलं की काय कोण आहे, कसं आहे, काय आहे. मी एकतर विदर्भाची, त्यात माझं सगळंच वेगळं. आणि मग मला असं वाटलं की काय होणार, कसं होणार. बट इथे मला या दोघी खूपच चांगल्याने सांभाळून घेतात. खूपच चांगल्याने सांभाळून घेतात. मला बरोबर शिकवत राहतात, सांगत राहतात की नाही पयोष्णी, हे असं नाही, असं कर, अशी नाही, असं वाग, तुला म्हणजे नवीन नवीन आहे म्हणून तोपर्यंत नाही. बट गेले नाही आमच्यात आतापर्यंत की आम्ही दोघी इतक्या भांडतो आणि म्हणजे आम्ही आमच्या कॅरेक्टर्स मध्ये इतक्या फिट झालो की आम्ही सतत भांडतो आणि ही सतत आमचे वाद सोडवते. असं आमचं झालेलं आहे. बेसिक हे की नाही नाही आम्हाला ऍक्टिंग अशी करावीच नाही लागत. म्हणजे जेव्हा सीन मध्ये एखादं काही असतं ना की मला काहीतरी मारायचं असतं किंवा मला काहीतरी रागवायचं असतं, यांचं नॅचरली निघतं ते की तू ना ते त्यांचं नॅचरली निघतं. बिकॉज मी रिअल लाईफमध्ये पण तशीच त्यांना त्रास देते, प्रेम पण करते. आणि सेटवरती एक गोष्ट घडली होती की मी खूप जास्त सॅड होती, मी रुसली होती आणि मी खूप शांत बसली होती त्या दिवशी. आणि माझं असं झालं होतं की झालं आता मला कोणाशीच बोलायचं नाही, काहीच नाही. आणि मग मी घरी गेले. दुसऱ्या दिवशी मी आली, या दोघींनी माझ्यासाठी चॉकलेट्स आणले होते मला मनवायला बेसिकली. सो आय थॉट की जास्त आमचे आबा जे आहेत त्यांनी पण आमच्या तिघींसाठी चॉकलेट आणले होते. सो असं आमचं आहे म्हणजे मी सगळ्यांची लाडकी आहे आणि मला सगळे खूप चांगल्याने सांभाळून घेतात. मलाही तुमची लहान बहीण म्हणून घ्या यार, मी पण घरी मोठी आहे. पण येस, आणि इथे इंटरव्ह्यू करण्याचं माझं रिझन होतं की हे जे इंद्रधनुष्य आहे ना, म्हणजे दृष्टी नाही असं म्हणाला त्यांनी एक जागाही दिली नाही आहे की इतकं सुंदर हे रंगवलं आहे. आमचे तरी कलर्स बाहेर गेलेत, पण हे खूप मस्त आहे.
आनंदी, तू त्यांच्यासोबत स्टेजवर उभी होतीस, तुझं संभाषण एक सुरू होतं, आम्ही बघत होतो. मला सांग किती भारी फिलिंग होती ती. ऑल्सो त्यांच्याकडनं एक त्या मोमेंटमध्ये काय शिकलीस तू? एकतर म्हणजे मी तर सतत ऑब्झर्व करण्याच्या पोझिशनमध्ये आहे सध्या, की मला सतत ऑब्झर्व करायचं असतं, कारण अगदी बारीक सारीक गोष्टी असतात, दॅट इज व्हॉट मेक्स द डिफरन्स. तर मी त्यांना विचारलं की पण तुम्हाला कळतं कसं आहे की कुठे रंगवायचं वगैरे. तर ते म्हणाले नाही, ते अंदाज घेत करायचं. आणि रंग कसे ओळखायचे, तर त्यांनी सांगितलं नाही, वासावरनं रंग ओळखायचे. तर त्या क्षणी मला कळलं की आपण नाकाचा तर म्हणजे ज्या प्रकाराने उपयोग करायचा किती करू शकतो, तर ते आपण नाही करत. दुसरं म्हणजे की आता इथला एकही रंग हा त्याच्या बाहेर गेलेला नाही आहे, तो तशाच्या तसा त्यांनी एक्झॅक्ट फील केलेला आहे. तर हे जे लाईन्स आहेत इथल्या या धाग्याने, तर ते फील करत होते. हे ना एक वेगळंच प्रकारचं म्हणजे अनुभव होता, जो आम्ही कधीच अशा प्रकाराने आपण एक्सपिरियन्स केला नाही आहे. 30 सेकंद लाईट गेले होते फक्त, पण त्या 30 सेकंदामध्ये जे आपण हेल्पलेस झालो होतो सगळेजण, ते आयुष्य रोज जगत त्याच्याकडे रोज एका सकारात्मक दृष्टिकोनातनं बघणं, हे एक चॅलेंज आहे. आणि ते रोज घेतात आणि रोज त्याच्यावरती जिद्दीने मात करतात. सो हे खूप मोठा असा धडा शिकायला मिळाला. आजच्या या लॉन्चनंतर असं झालं की जे काय मिळतं ग्रेटफुल व्हा फक्त, है ना. तसंच ह्या रोलसाठी आपण सगळे ग्रेटफुल आहोतच. सेटवर भेटू आणि पुढे अजून गप्पा मारू. सो थँक्यू सो मच आणि खूप धम्माल करा ऑफ कॅमेरासुद्धा, है ना. थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. व्हेरी मच. थँक्यू.